त्यानंतरही ट्रम्प यांची धमकीची भाषा सुरूच आहे। चर्चा निष्फळ झाली तर बॉम्बफेक करू असं त्यांनी म्हटलंय। इराणमध्ये सत्तांतर होईल, व्हेनेझुएलाप्रमाणे इराणमध्येही एक नेता शोधला जाईल असं त्यांनी म्हटलंय। ट्रम्प यांनी 15 कलमी कराराचा उल्लेख टाळलाय। इराणनं अणुशस्त्र न बाळगण्यास सहमती दर्शवल्याचं ट्रम्प म्हणाले। मात्र ट्रम्प नेमक्या कोणत्या इराणी नेत्याशी बोलतायत ते नाव मात्र त्यांनी उघड केलेलं नाहीये। आम्ही अशा व्यक्तीशी बोलत आहोत ज्याला मी सर्वात आदरणीय मानतो आणि खरा नेता मानतो। ते सर्वोच्च नेते नाहीत, त्यांच्याबद्दल कोणीही काहीही ऐकलेलं नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय। मोज्तबा यांच्याबद्दल ते म्हणालेत की ते जिवंत आहेत की नाही हे देखील आम्हाला माहित नाही। Now having really good discussions. They started last night, a little bit the night before that, and I think they're very good. They want peace. They've agreed they will not have a nuclear weapon, etc., etc. But we'll see. You have to get it done. But I would say there's a very good chance. And it began when I said that I won't be. We were planning tomorrow on shooting down some of their power plants, and we're going to hold that up. Hopefully we won't have to do it. दरम्यान ट्रम्प यांना अटी घालण्याचा कोणताही अधिकार नाही असं इराणनं स्पष्ट केलंय। तर देशांच्या माध्यमातून अमेरिकेशी चर्चा सुरू आहे, मात्र अमेरिकेनं आमच्या 2 अटी मानण्यास नकार दिलाय असंही इराणनं म्हटलंय। अमेरिकेनं आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी इराणची पहिली मागणी आहे। तसंच अमेरिकेनंच प्रथम आक्रमण केल्याचं कबूल करावं ही दुसरी मागणी इराणनं केली आहे। अमेरिकेनं या दोन्ही अटी मानण्यास नकार दिल्याचं इराणचं म्हणणं आहे। इराणला पूर्ण नुकसान भरपाई मिळेपर्यंत युद्ध सुरू राहील असं इराणी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी मोहसिन रेजाई यांनी म्हटलंय। इराणवरील सगळे आर्थिक निर्बंध हटवले जात नाहीत, तसंच इराणच्या अंतर्गत बाबीत अमेरिका दखल देणं थांबवत नाही तोवर युद्ध सुरू राहील असंही इराणनं म्हटलंय। तर अटी ठरवण्याचा अधिकार डोनाल्ड ट्रम्प यांना नाही असं इराणनं ठणकावून सांगितलेलं आहे। आमच्या अटी मान्य करण्यास अमेरिकेनं नकार दिल्याचं देखील इराणनं सांगितलेलं आहे। तर एकीकडे इराणशी अमेरिका चर्चेची भाषा करत असली तरी इस्रायल मात्र ऐकायला तयार नाहीये। इराणवरचे हल्ले सुरूच राहतील असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलंय। इस्रायलचा आणि इराणचा युद्ध आराखडा वेगळा आहे असं नेतन्याहू यांनी म्हटलंय। तसंच हिजबुल्ला विरोधातली कारवाईही सुरू राहील असं त्यांनी म्हटलंय। इराणचा अणु कार्यक्रम संपुष्टात आणणं हे इस्रायलचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर इराणच्या इस्फहान आणि खोर्रम या 2 शहरांवरती इस्रायलनं जोरदार मारा केलाय। या हल्ल्यामध्ये गॅस स्टेशन्सची मोठी हानी झाली आहे। इस्रायलनं इराणच्या ऊर्जा केंद्रावर मारा केल्याचा आरोप इराणनं केलाय। इराणच्या ऊर्जा केंद्रावरती गॅस आणि तेल साठ्यांवर मारा करणार नाही असं अमेरिकेनं म्हटलं असतानाच इस्रायलनं मात्र या 2 ठिकाणी हल्ले करत आपण कोणतीही सामंजस्याची भूमिका घेण्यास तयार नसल्याचं दाखवून दिलंय। तर इस्रायलकडून इराणमध्ये टार्गेट किलिंग सुरूच आहे। इराणच्या विद्यापीठातील एव्हिएशन तज्ज्ञ डॉक्टर सईद शमघाद्री यांची इस्रायलनं हत्या केली आहे। युवा शास्त्रज्ञाच्या हत्येमुळे इराणमध्ये हळहळ व्यक्त होतीये। डॉक्टर सईद हे इलेक्ट्रिकल इंजिनियर होते। त्यांच्या 2 मुलांसह इस्रायलनं हत्या केली आहे। त्यांच्या 2 मुलांची नावं मोहम्मद आणि रेहान अशी आहेत। इस्रायलनं त्यांच्या घरावर हल्ला करत त्यांना मारलंय असं इराणनं म्हटलंय। इस्रायलनं याआधीही इराणी अभियंते शास्त्रज्ञ यांच्या हत्येचं सत्र सुरू ठेवलं होतं। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी आखाती देशातील युद्धासंदर्भात आपत्कालीन बैठक बोलावली आहे। युद्धामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे।
इराणमध्ये सरकार समर्थकांनी मुख्य चौकामध्ये गर्दी केली होती. लष्कर आणि इस्लामी गणराज्याला समर्थन देण्यात आलेलं आहे. نور گوشی ها همه روشن همه بالا این هم یک ابتداره هم خالی کنی با نما هست इराणची राजधानी तेहरानमध्ये अमेरिका आणि इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच आहेत. राजधानी तेहरानच्या अनेक भागांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्रायली सैन्यानं बैरूतमध्ये हिजबुल्लाच्या